नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 10वी विज्ञान भाग 2 मधील पहिलं प्रकरण अनुवंशिकता आणि उत्क्रांती किंवा हेरिडिटी आणि इव्हॅल्युएशन या प्रकरणाचा अभ्यास आपण सर्व करत आहोत. हा अभ्यास करत असताना आतापर्यंत हेरिडिटी आणि इव्हॅल्युएशन म्हणजे नेमकं काय या कन्सेप्ट आपण अभ्यासलेल्या आहेत. आता त्यापुढील ज्या काही कन्सेप्ट आहेत त्या आपण या लेक्चरमध्ये अभ्यासणार आहोत. त्यामध्ये थेअरी ऑफ इव्हॅल्युएशन आणि त्याचबरोबर एव्हिडन्सेस ऑफ इव्हॅल्युएशन या कन्सेप्ट जे आहेत ते आपण या लेक्चरमध्ये अभ्यासणार आहोत. तर मग पाहूया थेअरी ऑफ इव्हॅल्युएशन म्हणजे नेमकं काय. थेअरी ऑफ इव्हॅल्युएशनलाच काय म्हटलं जातं तर उत्क्रांतीचा सिद्धांत असं म्हटलं जातं. अकॉर्डिंग टू दिस थेअरी फर्स्ट लिव्हिंग मटेरियल दॅट इज प्रोटोप्लाझ्म हॅज बीन फॉर्म इन ओशन. मग या उत्क्रांतीच्या सिद्धांतानुसार पहिला जो सजीव आहे किंवा पहिलं जे काही जीवद्रव्य आहे ते कुठे निर्माण झालेलं आहे तर ओशनमध्ये, समुद्रामध्ये निर्माण झालेलं आहे. आपल्या सजीवांची निर्मिती कशा पद्धतीने झालेली आहे किंवा पृथ्वीवर सजीवसृष्टी कशी निर्माण झाली असेल याविषयी जाणून घेण्याची उत्सुकता आम्हा सर्वांमध्ये नेहमीच राहिलेली आहे. आणि मग आपले जे काही सजीवांच्या निर्मितीविषयीचे जे काही प्रश्न आहेत किंवा ज्या काही आपल्याला शंका आहेत या सर्व आपल्याला ह्या थेअरी ऑफ इव्हॅल्युएशन मधून उलगडणार आहेत किंवा ह्या कन्सेप्टमध्ये आपल्याला बरीचशी माहिती जी आहे सजीवसृष्टीच्या निर्मितीविषयीची ती माहिती या कन्सेप्टमध्ये आपल्याला अभ्यासायला मिळणार आहे. तर पहिले जे काही सजीव आहेत फर्स्ट लिव्हिंग मटेरियल जे आहे ज्याला आपण प्रोटोप्लाझ्म असं म्हणतो हॅज बीन फॉर्म इन ओशन. समुद्रामध्ये हे जे पहिले सजीव आहेत किंवा पहिला जो काही जीवद्रव्य आहे तो आढळून आला. इन ड्यू कोर्स ऑफ टाइम युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम वॉज फॉर्म. Gradually changes occur in unicellular organism from which larger and more complex organism were formed. मग काळाच्या ओघामध्ये हजारो वर्षानंतर यापासून एकपेशीय सजीवांची निर्मिती झाली. म्हणजे पहिला सजीव पदार्थ पाण्यामध्ये निर्माण झाला किंवा समुद्रात निर्माण झाला. त्यानंतर खूप वर्ष जे आहेत हजारो वर्ष लोटली आणि नंतर मग एकपेशीय सजीवांची काय झाली निर्मिती झाली. मग या एकपेशीय सजीवांमध्ये सुद्धा क्रमाक्रमाने काय होत गेले बदल होत गेले. ग्रॅज्युअली चेंजेस ऑकर्ड इन द युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स फ्रॉम विच लार्जर अँड मोर कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिझम्स वेअर फॉर्म. ऑल दो चेंजेस वेअर स्लो अँड ग्रॅज्युअल. मग काळाच्या ओघामध्ये हजारो वर्षानंतर एकपेशीय सजीवांची निर्मिती झाली आणि या एकपेशीय सजीवांमध्ये क्रमाक्रमाने जे आहे ते बदल घडून आले व त्यापासून अधिक मोठे व अधिक जटिल असे सजीव जे आहेत ते विकसित झाले. आणि हे जे काही बदल होता हा बदल कसा होता अतिशय स्लो आणि ग्रॅज्युअल असा हा चेंज होता. ऑल दो चेंजेस वेर स्लो अँड ग्रॅज्युअल. ड्युरेशन ऑफ ऑल दी चेंजेस इज ॲट मस्ट 300 crore years. Changes and development in living organism had been all round and multidimensional, and this led to evaluation of different types of organism. या विकासाचा जो काही कालपट म्हणजेच हा विकास होण्यासाठी लागणारा जो काही कालावधी आहे तो जवळजवळ 300 कोटी वर्षांचा आहे. सजीवांतील बदल व विकास हा जो आहे हा सर्वव्यापी, सर्व बाजूंनी, सर्व अंगांनी होत गेला आणि यातूनच अनेक नवीन सजीवांची निर्मिती जी आहे ती झालेली आहे. अनेक प्रकारचे सजीव या ठिकाणी अस्तित्वात आले. यामुळेच या सर्व प्रक्रियेला काय म्हटलं जातं क्रमविकास असं म्हटलं जातं किंवा उत्क्रांती असंही म्हटलं जातं. Hence this overall process is called as evaluation, which is organizational. Progressive development of plants and animals from the ancestors having different structural and functional organization is called as the evaluation. मग आता इव्हॅल्युएशनची एक नवीन डेफिनेशन आपल्याला या ठिकाणी अभ्यासाला मिळते. प्रोग्रेसिव्ह डेव्हलपमेंट म्हणजे प्रागतिक विकास. म्हणजे नेक्स्ट जनरेशनमध्ये आपल्याला काही ना काही चांगले बदल जे आहेत ते प्रत्येक पिढीमध्ये पाहायला मिळत असतात. तर हे जे काही प्रोग्रेसिव्ह डेव्हलपमेंट आहे ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स फ्रॉम द अँसेस्टर हॅव्हिंग डिफरंट स्ट्रक्चरल अँड फंक्शनल ऑर्गनायझेशन इज कॉल्ड ॲज द इव्हॅल्युएशन. आले लक्षात सर्वांच्या. The next concept we are going to see that is the evidences of evaluation. Collective thinking upon all above mentioned theories implies that evaluation is everlasting process of changes. However, it needs proof to prove it. There are some proofs by which we can understand that how evaluation process is
टेक्स प्लेस. पहा, वरील सिद्धांतांचा एकत्रितपणे जर विचार केला तर आपण असं म्हणू शकतो की उत्क्रांती ही जी आहे ती सातत्याने होत राहणारी बदलांची अखंड अशी एक प्रक्रिया आहे. पण ते सिद्ध करण्यासाठी आपल्याला काही पुराव्यांची गरज आहे आणि त्यासाठी आवश्यक असे पुरावे उपलब्ध आहेत. त्यातील काही पुरावे जे आहेत ते आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. द फर्स्ट एव्हिडन्स इज दॅट मॉर्फोलॉजिकल एव्हिडन्स. पहिला जो एव्हिडन्स आहे त्याचं नाव काय आहे? मॉर्फोलॉजिकल एव्हिडन्स म्हणजेच बाह्यरूपीय पुरावा. पहा, आता इथे तुम्हाला काही प्राण्यांची चित्र पाहायला मिळत आहेत. हे जे प्राणी आहेत हे वेगवेगळे प्राणी आहेत, परंतु जर आपण त्यांच्याकडे बारकाईने पाहिलं किंवा त्यांना ऑब्झर्व केलं तर आपल्याला त्यांच्यामध्ये काही ना काही सिमिलॅरिटीज सुद्धा आढळून येतील. व्हेरियस सिमिलॅरिटीज लाईक स्ट्रक्चर ऑफ माउथ, position of eyes, structure of nostrils and ear pinnae and thickly distributed hairs on body are seen in animals, whereas similarities in characters like lip shape, lip venation, lip petiole, etc. occur in case of plants. आता प्राण्यांच्या तोंडांची रचना पहा, डोळ्यांचे स्थान, नाकपुड्यांचा आकार, तसेच कानांची रचना, अंगावरील दाट केस, हे जर आपण व्यवस्थितपणे बारकाईने ऑब्झर्व केलं तर आपल्या असं लक्षात येईल की या सर्व प्राण्यांमध्ये ही समान वैशिष्ट्ये जी आहेत ती या प्राण्यांमध्ये आढळून येत आहेत. मग वनस्पतींचा जर विचार केला तर पानांचा आकार असेल, शिराविन्यास म्हणजेच वनस्पतींच्या पानावर ज्या शिरा असतात त्या शिरांचा रचना तुम्ही पहा. वेगवेगळ्या वनस्पतींच्या जे काही पानं आहेत ती जर आपण पाहिली तर आपल्या असं लक्षात येईल की काही वनस्पतींच्या पानांचा आकार जो आहे किंवा त्यांच्यावर असणारा शिराविन्यास जो आहे हा जवळपास सारखा आहे. पर्णदेठ असेल, पानांची रचना असेल, ही जी आहे ती त्या वनस्पतीमधील काय आहे? समान वैशिष्ट्ये आहेत. मग यावरून हे लक्षात येतं की यांच्यामध्ये आढळणारी ही काय आहे? साम्य स्थळं आहेत किंवा समान असे गुणधर्म या वनस्पतींमध्ये म्हणा किंवा ह्या प्राण्यांमध्ये हे आढळून येत आहेत. आणि मग यावरूनच आपण सांगू शकतो this indicates that there are some similarities in those groups and hence it proves that their origin must be same and must have common ancestor. म्हणजेच या सर्व उदाहरणावरून आपल्या असं लक्षात येतं की यांचं उगमस्थान जे आहे किंवा यांचा उगम समान आहे. यांचे जे ancestors आहेत हे कसे असणार आहेत? कॉमन असणार आहेत. their origin must be same म्हणजेच यांचा उगम हा समान आहे and must have common ancestor म्हणजेच त्यांचे पूर्वज सुद्धा कोणीतरी एकच असणार आहे किंवा एकाच पूर्वजांपासून ते उत्क्रांत झाले असावेत. हे या कन्सेप्टद्वारे आपल्या लक्षात येतं किंवा हे या ठिकाणी सिद्ध होतं. द नेक्स्ट कन्सेप्ट वी आर गोइंग टू सी इज द अॅनाटॉमिकल एव्हिडन्सेस. याला शरीरशास्त्रीय पुरावे असंही म्हटलं जातं. आता पहा, या ठिकाणी काही प्राण्यांचे अवयव तुम्हाला दिसत आहेत किंवा पाहायला मिळत आहेत. यामध्ये ह्युमन हँड आहे, कॅट्स फोर लेग आहे, पॅटेजियम ऑफ बॅट, फ्लिपर ऑफ वेल म्हणजेच मानवी हात, मांजरीचा पाय, वटवाघळाचा चर्मपर आणि देवमाशाचा पर असे हे अवयव आहेत. इफ यू केअरफुली ऑब्झर्व द पिक्चर्स देअर डझंट सीम एनी सुपरफिशियल सिमिलॅरिटी बिटवीन ह्युमन हँड, कॅट्स फोर लेग, फ्लिपर ऑफ वेल अँड पॅटेजियम ऑफ बॅट. जर आपण हे पिक्चर्स जे आहेत हे केअरफुली ऑब्झर्व केले तर आपल्याला वरवर पाहता त्यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं साम्य आढळून येत नाही. आणि या प्रत्येक ऑर्गनचं फंक्शनिंग सुद्धा कसं आहे? वेगवेगळं आहे. म्हणजे मानवी हाताचा उपयोग मानवाला काम करण्यासाठी होतो, मांजरीचा पाय असेल तर चालण्यासाठी तिचा उपयोग होतो, वटवाघळाच्या पंखाचा उपयोग त्याला उडण्यासाठी होतो आणि देवमाशाचा पर जो आहे त्याला पोहण्यासाठी त्याचा उपयोग होतो. म्हणजे प्रत्येकाचं फंक्शनिंग सुद्धा कसं आहे? वेगवेगळं आहे. सिमिलरली यूज ऑफ ईच ऑफ दोज स्ट्रक्चर इज डिफरंट इन रिस्पेक्टिव्ह ॲनिमल्स. However, there is similarity in structure of bones and bony joints in organs of each of those animals. परंतु आपण जर त्यांच्या हाडांची रचना आणि हाडांचं रचनेचा जर आपण अभ्यास केला तर आपलं असं लक्षात येईल की त्यांच्यामध्ये आपल्याला कुठे ना कुठे काहीतरी साम्य दिसून येतं. There is similarity in structure of bones and bony joints in organs of each of those animals. This similarity indicates that. आणि हे साम्य आपल्याला काय सुचवतं किंवा काय सांगतं? हे साम्य आपल्याला सांगतं की त्यांचे पूर्वज कसे असावेत? समान असावेत. This similarity indicates that those animals may have common ancestor. हे जे ॲनिमल्स आहेत हे ॲनिमल्सचे ॲन्सेस्टर कसे असणार आहेत? कॉमन. ठीक आहे. There are some questions. First one,
विच आर द डिफरंट ऑर्गन्स इन बॉडी ऑफ ऑर्गॅनिझम्स, म्हणजेच ऑर्गॅनिझमच्या शरीरामध्ये कोणकोणत्या प्रकारचे ऑर्गन्स जे आहेत ते प्रेझेंट असतात. पहा, हायर ऑर्गॅनिझम शो डिफरंट बॉडी ऑर्गन्स अँड सिस्टीम दॅट कॅरी आउट स्पेसिफिक फंक्शन्स. त्याचबरोबर ईच सिस्टीम कन्सिस्ट ऑफ डेफिनाइट ऑर्गन्स, प्रत्येक सिस्टीम जी आहे ती वेगवेगळ्या ऑर्गन्स पासून बनलेली असते. जसं की पहा, इन द thoracic cavity there are lungs and heart. In skull, brain is located. In abdominal cavity there is stomach, intestine, liver, kidney, etc. Abdominal cavity मध्ये हे ऑर्गन्स प्रेझेंट आहेत. सेकंड क्वेश्चन इज दॅट इज each of the organ is useful? Each of the organ is not useful to organism. प्रत्येक अवयव हा आपल्याला उपयोगी आहे असं नाही. Each important vital organ performs specific function which is necessary for survival. Brain controls and coordinates all the vital activities. Heart is responsible for the circulation of blood throughout the body. Lungs perform respiration. Kidneys filter out nitrogenous waste products from the blood. In this way, each organ performs its own function. Only few organs such as appendix do not perform any function. Okay. The next concept we are going to see is the vestigial organs. पहा, degenerated or underdeveloped useless organs of organism are called as the vestigial organs. डिजनरेटेड म्हणजेच ऱ्हास पावलेले किंवा अंडर डेव्हलप म्हणजेच अपूर्ण वाढ झालेले जे काही निरुपयोगी इंद्रिय आहेत त्या इंद्रियांना वेस्टिजियल ऑर्गन्स किंवा मराठीमध्ये जर तुम्ही विचार केला तर अवशेषांग असं म्हटलं जातं. इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम सडन डेव्हलपमेंट ऑफ न्यू टिश्यूज और ऑर्गन्स फॉर लिव्हिंग इन चेंजिंग एन्व्हायरमेंट इज नॉट पॉसिबल. इन्स्टेड एक्झिस्टिंग ऑर्गन्स अंडरगो ग्रॅज्युअल चेंजेस. पहा, बदलणाऱ्या किंवा भिन्न पर्यावरणामध्ये जगण्यासाठी सजीवांमध्ये अचानक नवीन ऊती म्हणजेच टिश्यूज किंवा ऑर्गन्स जे आहेत हे उत्पन्न होऊ शकत नाहीत. तर अस्तित्वात असलेले जे काही इंद्रिय आहेत त्याच्यामध्येच काय घडून येतात, क्रमाक्रमाने बदल घडून येतात. आणि म्हणूनच बहुतांशी एका विशिष्ट परिस्थितीत शरीरातील एखादी रचना त्याला उपयुक्त असते, परंतु भिन्न परिस्थितीमध्ये मात्र ती काय होऊ शकते, निरुपयोगी किंवा हानिकारक ठरते. Instead, existing organs undergo gradual change. Mostly, a specific structure in the body is useful under certain situations. However, same structure under different situations may become useless or even harmful. Such structure begins to degenerate under such situation as per the principle of natural selection. आणि मग अशा परिस्थितीमध्ये नैसर्गिक निवडीची जी काही प्रक्रिया आहे ही अशी इंद्रिये नाहीसे होण्याच्या मार्गाला लागतात. एखादे निरुपयोगी इंद्रिय नाहीसे होण्यासाठी किती वर्ष लागतात, तर हजारो वर्ष जे आहे ती हजारो वर्ष हे इंद्रिय नष्ट होण्यासाठी लागत असतात. इट टेक्स thousands of years for a structure to disappear. Such organs are seen in different phases of disappearance in different animals. आणि मग ही जी काही नाहीसे होत जाणारी इंद्रिय आहेत ते निरनिराळ्या प्राण्यांच्या वेगवेगळ्या अवस्थांमध्ये आढळून येतात. पहा, एखाद्या सजीवामध्ये असा अवयव त्या सजीवात जरी काही कार्य करत नसला तरी दुसऱ्या सजीवामध्ये मात्र तो काय करत असतो, कार्यरत असतो. सच ऑर्गन दो नॉन फंक्शनल इन सर्टन ऑर्गॅनिझम इट मे बी फंक्शनल इन अदर ऑर्गॅनिझम. दॅट इज इट इज नॉट वेस्टिजियल इन अदर ऑर्गॅनिझम. म्हणजेच एखाद्या सजीवासाठी जरी तो व्हेस्टिजियल असला तरी इतर सजीवांसाठी मात्र तो व्हेस्टिजियल असेलच असं नाही. उदाहरणार्थ पाहूयात, अपेंडिक्स. अपेंडिक्स विच इज युजलेस टू ह्युमन, इट इज युजफुल अँड फुल्ली फंक्शनल ऑर्गन इन रुमिनंट्स. आता अपेंडिक्स हे जे अवयव आहे ज्याला आपण आंत्रपुच्छ असंही म्हणतो, इट इज युजलेस टू ह्युमन. मानवासाठी ते कसं आहे, निष्क्रिय आहे किंवा कार्यरत नाहीये, परंतु इट इज युजफुल अँड फुल्ली फंक्शनल ऑर्गन इन रुमिनंट्स. म्हणजे रवंथ करणारे जे प्राणी आहेत त्यांच्यामध्ये मात्र ते कसं आहे, एक उपयुक्त कार्यक्षम अवयव आहे. आता रुमिनंट्स म्हणजे कोणते प्राणी की जे रवंथ करतात, गाई, म्हैस,
हे जे प्राणी आहेत तुम्ही पाहिलं असेल की हे काय करतात, आधी आपला चारा खाऊन घेतात आणि नंतर दुपारच्या वेळेस निवांत बसल्यानंतर त्या काय करत असतात, आपल्या तोंडामध्ये तो खाल्लेला चारा जो आहे तो आणून ती चावण्याची प्रक्रिया जी आहे ती त्यांची चालू असते. यालाच काय म्हटलं जातं, रवंथ करणे असं म्हणतात. म्हणजेच हे जे प्राणी आहेत यांच्यामध्ये मात्र हे आंत्रपुच्छ असेल किंवा हे अपेंडिक्स जे आहेत हे मात्र कसं आहे, कार्यरत आहे. म्हणजेच यावरून आपण काय सांगू शकतो की जरी एखाद्या सजीवामध्ये हा एखादा अवयव हा कार्यरत नसला तरी दुसऱ्या सजीवामध्ये मात्र तो अवयव कार्य करत असतो. म्हणजे एखाद्या सजीवाला जर तो व्हेस्टिजियल ऑर्गन असेल तर इतर सजीवांसाठी तो व्हेस्टिजियल ऑर्गन असेलच असं नाही, हे लक्षात ठेवा. आणखीन कोणते व्हेस्टिजियल ऑर्गन्स आपल्याला या ठिकाणी सांगता येतील. सिमिलरली मसल्स ऑफ इयर पिना. आता मसल्स ऑफ इयर पिना आपल्या आपल्या कानांचे जे काही स्नायू आहेत हे कानांचे स्नायू विच आर युजलेस टू ह्युमन, आपल्यासाठी किंवा ह्युमनसाठी ते कसे आहेत, निष्क्रिय आहेत, काही त्यांचा उपयोग नाहीये. बट दे आर युजफुल इन मंकीज, परंतु माकडांमध्ये मात्र ते कसे आहेत, अतिशय उपयुक्त आहे फॉर मुव्हमेंट ऑफ इयर पिना. त्यांची जी हालचाल आहे त्या हालचालीसाठी त्यांच्या शरीरामध्ये किंवा त्यांच्या कानांसाठी हे जे काही इयर पिना आहेत हे अतिशय उपयुक्त आहेत. व्हेरियस वेस्टिजियल ऑर्गन्स लाईक टेल बोन, विजडम टीथ अँड बॉडी हेअर्स आर प्रेझेंट इन बॉडी ऑफ ह्युमन बीइंग. मग आता वेगवेगळे वेस्टिजियल ऑर्गनची नावं आपल्याला या ठिकाणी सांगता येतील. टेल बोन, माकड हाड आपण म्हणतो, विच इज वेस्टिजियल टू अस, म्हणजे आपल्यासाठी ते कसं आहे, वेस्टिजियल आहे. बट इट इज युजफुल इन मंकीज, मंकीजसाठी मात्र कसं आहे, ते अतिशय उपयुक्त आहे. विजडम टीथ असेल, अक्कलदाढ अँड बॉडी हेअर्स आर प्रेझेंट इन बॉडी ऑफ ह्युमन बीइंग्स. परीक्षेला तुम्हाला प्रश्न विचारला जातो, राईट डाऊन द नेम्स ऑफ वेस्टिजियल ऑर्गन्स इन ह्युमन बीइंग्स. त्यावेळेस तुम्हाला हे जे काही एक्झाम्पल्स आहेत ह्युमन बीइंग्समध्ये असणारे हे जे वेस्टिजियल ऑर्गन्स आहेत याची माहिती व्यवस्थित त्या ठिकाणी लिहिता येणं अपेक्षित आहे, किंवा ही नावं जी आहे ती तुम्हाला त्या ठिकाणी लिहिता आली पाहिजेत. ओके.